श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ. स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे बघा, आपण भरपूर अशा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कटकटी होऊ नये, अगदी सुखाचं आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये राहावं, यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो, कितीतरी धडपड करत असतो रोजच्या जीवनामध्ये. पण त्याच घरामध्ये हे बघा, नकारात्मकता ही फक्त दुसऱ्यांकडूनच येते असं काही नाही. काही वेळेस नकारात्मकता ही आपल्याकडून आपण घरामध्ये आपण जेव्हा बाहेर फिरून येतो, बाहेरून कुठे कुठे आपली कुठली जागा कशी असते कशी नाही आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे काही वेळेस आपल्यातर्फे सुद्धा आपल्याकडून सुद्धा नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये एंटर करत असते, आपल्या घरामध्ये येत असते. तर त्यावरच आज अत्यंत असा चांगला आणि प्रभावी उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर हे बघा, मी तुम्हाला इथे एक यंत्र दाखवते आहे. हे 64 योगिनी यंत्र आहे. हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. तर मुख्य दरवाजाच्या वर किंवा खाली लावू नका, ते बरोबर मुख्य दरवाजाच्या जिथे आपण आल्यानंतर आपली नजर त्या यंत्रावर पडेल किंवा कोणीही बाहेरचा येईल किंवा आपण जरी घरातले आलो तेव्हा आपली नजर पहिले त्या यंत्रावर जाईल, अशा ठिकाणी आपल्याला ते यंत्र मुख्य दरवाजावर आपल्याला लावायचं आहे. हे बघा, आणि ते मुख्य दरवाजावर आपल्याला अगोदर त्या यंत्रांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. अगरबत्ती धूप दीप अगरबत्ती त्यांना ओवाळायचे आहे त्या यंत्राला, आणि हे यंत्र आपण लावू शकतो. त्याचप्रमाणे हे यंत्र खास करून आपल्याला दुर्गाष्टमीला आपल्या दर महिन्यामध्ये तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता, प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी ही येत असते. तर हे यंत्र हे खास करून दुर्गाष्टमीला लावायचं असतं. आणि त्याचप्रमाणे या यंत्राची हे एकदा लावलं की तसंच सोडून द्यायचं नाही. तर या यंत्राची प्रत्येक दर महिन्याला जेव्हा दुर्गाष्टमी येते तेव्हा आपण त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप ओवाळून त्या यंत्राची पूजा देखील करायची आहे. म्हणजे ते यंत्र हे ॲक्टिवेट राहील कायम. त्यासाठी आपल्याला दर महिन्याला त्याची पूजा देखील करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. कारण या यंत्रामध्ये हे बघा, हे 64 योगिनी यंत्र आहे. या यंत्रामध्ये इतकी क्षमता आहे ना की संपूर्ण नकारात्मकतेला शोषून घेण्याची या यंत्रामध्ये क्षमता आहे. हे यंत्र तुम्हाला कुठेही साधारण आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रावर कुठेही सहजपणे मिळून जाईल, त्यामध्ये काही हरकत नाही. तर हे यंत्र आपल्याला आणायचं आहे. जास्त काही महाग आहे अशी पण काही गोष्ट नाही. तर हे यंत्र आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे. त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला देखील त्याची पूजा करायची आहे. या यंत्रावर पाहिलं की आपली हे बघा, जेव्हा आपण आपल्या घराकडे येतो तेव्हा आपण त्या मुख्य दरवाजावर ते यंत्र असलं आणि आपण त्या यंत्राला बघितलं की आपल्या सर्व नकारात्मकता जी आहे आपल्या मनातली ती संपूर्ण ही बाहेर फेकली जाते, बाहेर नष्ट होते, तिथल्या तिथेच नष्ट होते. त्यामुळे आणि हे यंत्र ती नकारात्मकता शोषून घेतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण सकारात्मकतेने पॉझिटिव्हिटीने आपल्या घरामध्ये आगमन करतो, आपलं आगमन होतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही आणि आपल्या घरातलं वातावरणसुद्धा त्यामुळे सकारात्मकच राहतं. त्यामुळे हा एक उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि त्याचा प्रभाव देखील तुम्हाला नक्की जाणवेल. तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वत्सालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या.
झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.